नमस्कार, मी प्रल्हाद सोवणे. आपण पाहतात ओमसाई न्यूज. प्रधानमंत्री घरकुल टप्पा क्रमांक 2मध्ये देशात एकूण 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे आदेश देण्यात आले. त्या माध्यमातून जामनेर तालुक्यात पंचायत समितीमार्फत 9,820 प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असून त्यापैकी एकूण 7,744 लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता 15,000 रुपये जमा करण्यात आला आहे व त्याचबरोबर मंजुरीपत्रे वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते माजी बांधकाम अभियंते जे.के. चव्हाण, माजी उपसभापती नवल सिंग राजपूत, माजी पंचायत समिती सदस्य अमर पाटील, रमण चौधरी, गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, माजी सरपंच कमलाकर पाटील, तुकाराम निकम, शांताराम बिलोरे, धनराज मोरे, आनंद लावरे, जितेंद्र माळी, विस्तार अधिकारी अशोक पालवे यांच्यासह पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी यावेळी उपस्थित होते. या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना 1,46,000 रुपये मिळणार असून या घरकुल योजना टप्पा क्रमांक 2चे पहिला हप्ता आज लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. यामुळे तात्काळ लाभार्थी यांनी घरकुल बांधकामाची सुरुवात करावी असे आवाहन जे.के. चव्हाण यांनी केले. आता आपल्याला कोणाच्याही मागे पळत फिरण्याची गरज नाही. आज 15,000चा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला. 15,000चा हप्ता जमा झाल्यावर आपण आपल्या घरकुलाचं काम अतिशय जोरात सुरू करा. आपलं जेव्हा आता पालवे अण्णांनी आपल्याला सांगितलं की आपल्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे प्रशासन करत आहे. सगळे पदाधिकारी करतायत. आपल्याला जिथं जिथं अडचण वाटली की आमची फसवणूक होऊ शकते, आमचं कोणीतरी लुबाडणूक करण्याचा प्रयत्न करतोय, निश्चितच आपण सर्वजण आमच्याशी संपर्क करा. गिरीश भाऊंच्या कार्यालयामध्ये संपर्क करा. इथे बसलेले सर्व पदाधिकारी आहेत, यांच्याशी आपल्या गावातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संपर्क करा. आणि जर कुणी तुम्हाला पैशांची मागणी करत असेल, कुणी लुबाडणूक करण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितच त्याची तक्रार तुम्ही आमच्याकडे करा. त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. परंतु आपणही आपल्याला दिलेल्या पैशांचा घरकुलासाठीच उपयोग करा, ही देखील मी विनंती या निमित्ताने करणार आहे. अनेक योजना आपल्याला सांगता येतील. आपल्या तालुक्यात आतापर्यंत दिलेले आहे. चांगलं विवेचन नवल पाटलांनी इथे केलं. त्यामुळे त्यानंतर बोलायला काही गरजच नव्हती, पण तरीही आता आलाच आहे चान्स, तर दोन-तीन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. संबंधित कर्मचारी आहेत त्यांची हजेरी घेत बसतो. त्याच्यानंतर कसं की तुम्ही पहिल्या हप्त्याचं काम केलेलं नाही म्हणून तुमचा दुसरा हप्ता होल्ड झालेला आहे आणि तो पंचायत समितीने करत. ते आपापच प्रक्रिया तशी आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना पहिली तर ही विनंती राहील की आपण पहिला हप्ता आता आपल्या खात्यावर जमा झाल्यानंतर आपण प्रत्यक्ष घरकुलाचं काम सुरू करा. आपण ते पैसे खर्च झाल्यानंतर मग सांगायला येतो की आता दुसरा हप्ता मिळाला की लगेच सुरू करायचा आहे. पहिले पैशांमध्ये काही सुरू करू शकलो नाही, पण जोपर्यंत तुमचं प्रत्यक्ष जागेवर काम सुरू होणार नाही, त्याचा फोटो काढला जाणार नाही, तोपर्यंत